शेतकऱ्यांसाठी जे काही नुकसान भरपाई आणि पीक विमा मंजूर करण्यात आला होता तो अद्याप मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना या खूप मोठ्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा. त्याचबरोबर कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा किंवा नुकसान भरपाई वितरण होणार आहे हे पण आपण सांगण्यात आणि किती नुकसान भरपाई वितरण होणार आहे. त्यासाठी जर तुम्ही पात्र असाल तरच तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार आहे. पात्र असण्याचे कोणते कागदपत्र अपूर्ण असल्यामुळे आपण अपात्र होणार आहेत किंवा पात्र होण्यासाठी कोणती कागद द्यायचे आहेत ह्या दोन्ही प्रश्नाची पण तुम्हाला उत्तर मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका, जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतात. तर शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा शेतकरी कन्यावरून चॅनलवर तुमचे स्वागत करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे जे काही शेतकऱ्यांचे पावसामुळे अतिशय जास्तीत जास्त नुकसान झाले आणि नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती. पण शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये काय अडचणी आल्यामुळे किंवा प्रत्येक शेतकऱ्यांचे नुकसान न पाहण्यामुळे त्या शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई अद्याप मिळाले नाही. पण शेतकरी मित्रांनो, आता शासनाकडून नुकसान भरपाई पीक विमा एकत्र या तारखेला मिळेल अशी आव्हान किंवा आश्वासन देण्यात आले. शेतकरी मित्रांनो, आता हेक्टरी 17,500 रुपये हा पीक विमा शेतकऱ्यांना मिळणारच आहे. त्याचबरोबर हेक्टरी 10,000 रुपये ही नुकसान भरपाई पण शेतकऱ्यांना मिळणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये नुकसान भरपाईसाठी कोणकोणते प्रमुख पिकं होते? कापूस, सोयाबीन, तूर, त्याचबरोबर आपलं उडीद, मूग आणि पावसाळी ज्वारी किंवा इतर पिकं. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे पीक विम्यासाठी पण हे पिकं मंजूर होते. कापूस, सोयाबीन, हा आपलं तूर, उडीद, मूग अशा प्रकारे हे मुख्य पिकं प्रामुख्याने पीक विम्यासाठी मंजूर होते. पण शेतकरी मित्रांनो, 2025चा पीक विमा अद्याप मिळाला नाही. यामागचे कारण तर बरेचसे आहेत, पण कधी मिळणार हे समजत पहिले सांगणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. बऱ्याचशा शेतकऱ्यांची पीक हे खरडून गेले, ते नुकसान झालं, तर संपूर्ण मान्य आहे. पण शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 रुपया पण आला नव्हता. आता शेतकरी मित्रांनो, शासनाने आता या पीक विम्याकडे लक्ष देत काम करीत आहे. कारण की सध्या जिल्हा परिषद निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि या निवडणुकीच्या आसपास आल्यामुळेच जे काही पीक विमे आहेत किंवा नुकसान भरपाई आहे किंवा इतर योजनेचे पैसे तुम्हाला या महिन्यामध्ये मिळणार आहेत. म्हणजेच की फेब्रुवारी महिन्याला जे काही 7 तारखेला मतदान आहे, 7 तारखेचं मतदान झाल्यानंतर तुम्हाला हे पैसे जमा होणार. म्हणजे की 7 तारखेपासूनच वितरण होण्यास सुरू होणार असं सांगण्यात आलं आहे. कारण की सध्या आचारसंहिता लागलेली आहे. आचारसंहितेमध्ये कोणतेही पैसे किंवा कोणत्याही स्कीमचे ओपनिंग किंवा पैसे देण्यात येत नाहीत. त्याचबरोबर अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचं निधन झाल्यामुळे बी 3 दिवस हे सरकारी काम बंद असल्यामुळे हे पैसे लांबविण्यात आलेत. नाही तर आताच तुम्हाला हे पैसे मिळणार होते. तर शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर नुकसान भरपाई तर मिळणारच आहे, पीक विमा पण मिळणार आहे. पण कोणकोणत्या जिल्ह्यांना मिळणार आहे? तर समजत छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर वर्धा, सातारा, सांगली, कोल्हापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, त्यानंतर धुळे, बीड, अमरावती, अकोला अशा प्रकारे या सातारा अशा प्रकारे या संपूर्ण जिल्ह्यांना पीक विमा मिळणारच आहे. पण शेतकरी मित्रांनो, बाकीच्या जिल्ह्यांचं काय? तर शेतकरी मित्रांनो, सरसकट पीक विमा वितरण होणार असं सांगण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्रातील 34 जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे. त्यामुळे कोणताही जिल्हा वगळणार नाही. तर हा पीक विमा तुम्हाला 7 तारखेनंतर म्हणजे की 7 तारखेपासूनच वितरण होईल असं सांगण्यात आलं आहे. पण आता हे पैसे तुम्हाला तुमच्या खात्यावर पाहायचे असतात तर 2 कामं करून घ्यायचे आहेत. पहिलं म्हणजे की आधार कार्ड, KYC ते बँकला लिंक. जर हे 2 कामं नसतात तर डेबिटद्वारे पीक विमा असो, नुकसान भरपाई असो, पैसे पाठवल्यानंतर तुमच्यापर्यंत येणारच नाहीत. कारण की तुमचे ओळखपत्र कार्ड नसल्यामुळे हे अपूर्ण दाखवते, पैसे आलेले वापस जातात. बरेचसे शेतकऱ्यांचे हे कागद अपूर्ण राहत आहेत आणि शेतकरी अपात्र होत आहेत. तर शेतकरी मित्रांनो, हे काम करायचं आहे. मित्रांना पाहुण्यांना ही महत्त्वाची माहिती पोहोचायची आहे. भेटूया नेक्स्ट वेळी. तोपर्यंत धन्यवाद. पण त्याआधी चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करायचं विसरू नका.